देतो देतो 2 मिनिटं थांब. त्यांना तो गेलं तसं दादा थँक्यू. दादा प्रसाद घ्या. दादा थँक्यू. कल्याणांचा नगरचा मुंबईला चिंतित म्हणून तसे ते असतो ते हा विषय नसतो. आज नवरात्रीची सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी आई अंबाबाईची आणि तुळजाभवानीची ओटी आम्ही दोघाही उभयतांनी भरायची ठरवल्यामुळे अंबाबाई करून आता तुळजापूरला चाललो आहे. आणि माझा पालकमंत्री जिल्हा अमरावती जिल्हा, तिथली अंबा मातासुद्धा पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध. त्यामुळे 7 तारखेला त्या अंबामातेची ओटी भरायला जाईल. सर्वांना सुख मिळावं, सर्वांना समृद्धी मिळावी, महिला सबलीकरण व्हावं, महिला सुरक्षित व्हाव्यात, यासाठी खरं म्हणजे नेहमीच प्रार्थना केली पाहिजे. नवरात्रीमध्ये ती प्रार्थना करणं आणि त्या प्रकारची काही ॲक्टिव्हिटी करणं हे महत्त्वाचं आहे. मी ह्या नवरात्रीमध्ये 11 तारखेला 5000 मुलींचं कन्यापूजन ठरवलेलं आहे. या व्यतिरिक्त 4 तासाचे महिलांना जॉब्स असावेत हा माझा गेले काही दिवस आग्रह चालला आहे. मी त्यात यशस्वी झालो. पहिली 25 जणींची 4 तासाच्या नोकरीची बॅच या 9 दिवसामध्ये लॉन्च होते आणि डायरेक्ट टाटा कंपनीमध्ये जॉब्स मिळाले. करता 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 मी खूप कॅम्पेन करून किमान 1000 जणींना 4 तासाचा जॉब मिळावा. म्हणजे ती कॉलेज विद्यार्थिनी असेल तर सकाळचं कॉलेज करून 4 तास काम करेल, ती गृहिणी असेल तर सकाळचं सगळं आटपून 4 तास काम करेल. त्यातून तिला मिळालेले 10-12 हजार रुपये तिला समाधानी मिळेल की मी काही कमवलं, आणि ती तिच्या कुटुंबाला त्याचा सपोर्ट करेल. आणि त्यामुळे ह्या सगळ्या नवरात्रीमध्ये असे काही संकल्प आपण केले की मुलींचं शिक्षण झालं पाहिजे, मुली सुरक्षित झाल्या पाहिजे, त्यांना स्वावलंबन, त्यांना स्वसंरक्षण, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अंबाबाईने मला ताकद द्यावी अशी प्रार्थना. आई अंबाबाईकडे दादा कधी आपण काही मागत नाही, मात्र आज नेमकं काय साकडे घातले? कारण आगामी विधानसभा आहे, महायुतीसाठी काय साकडे घातले? असं आहे की लोकशाहीमध्ये सरकार आल्याशिवाय तुम्हाला राज्याचे कायदे, राज्याची दिशा, राज्याची धोरणं ठरवता येत नाही, आणि लोकांच्या करामधून गोळा झालेल्या पैशाच्या तिजोरीचा वापर करण्याचे अधिकारी तुमच्याकडे येत नाही. इतका सोपा अर्थ आहे सरकार येण्याचा. सरकार काय यायचं तर कायदा काय सरकार नसलेला नाही करू शकत. सरकार काय यायचं तर सरकारी तिजोरीतून समाजाच्या भल्याचे कार्यक्रम करणं. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे एका बाजूने आज अंबाबाईकडे महिला सुरक्षा आणि महिला सबलीकरणाची मागणी साकडं घालताना सरकार आलं तर हे सगळं करायला आम्हाला बळ मिळेल. तर महायुतीचं सरकार यावं ह्यासाठी तर प्रार्थना केलीच. त्या सरकार येण्यामध्ये शेतकऱ्यांचं भलं, कामगारांचं भलं, मुलींचं भलं, महिलांचं भलं, वृद्धांचं भलं, तरुणांचं भलं सगळं आहे. राजकारणामध्ये निवडणूक लढवण्याची महत्वाकांक्षा हा जर आपली नाती, आपलं ध्येय याच्या वर गेला विषय, तर त्या माणसाने तो निर्णय करणं हे स्वाभाविक असतं. भारतीय जनता पार्टीत आम्ही असे वाढलो की बा आपल्यावर अन्याय झाला, आपल्याला तिकीट नाही मिळालं, आपल्याला मंत्रिपद नाही मिळालं, आपल्याला बाजूला टाकलं, तरी मूळ पक्ष नाही सोडायचा. नाराजी व्यक्त करत का होईना आपल्या पक्षात राहायचं. पण हे सगळ्यांनीच केलं पाहिजे नाही. हर्षवर्धन पाटलांसारख्यांचं वेगळं असू शकतं. आता ही माहिती तुमच्याकडून कळते, गेले महिनाभर कळते आहे. हर्षवर्धनजी आणि मी खूप चांगले मित्र आहोत, आणि असा काही सिग्नल त्यांच्याकडून मला मिळालेला नाही. राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहात, कोळी समाजासंदर्भात एक बैठक घेणार आहात असं समजतंय. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे तिथले जे शरद कोळे आहेत त्यांनी इशारा दिला, जर ही बैठक तुम्ही 4 भिंतीच्या आत घेतली तर आम्ही तुमच्या गाड्यांची तोडफोड करू किंवा तुम्हाला तिकडं बाहेर पडू देणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेला, उद्धवजींच्या शिवसेनेला असं काही म्हणायचं असेल तर मी नक्की ऐकेन ना, काय अडचण नाही. त्यांना काय म्हणायचं की आमचं म्हणणं ऐका. 4 भिंतीच्या आत मी कधी गुप्त बैठक करत नाही. मी मंदिरात बसूनच बैठक करतो, रेल्वे स्टेशनवर बसून फायली सह्या करतो. त्यामुळे तसं त्यांच्या नेत्यांच्या बाबतीत त्यांचा अनुभव असेल, माझा अनुभव असा नाही आहे. त्यामुळे मी एकदा प्रशासनाकडून समजून घेतो त्यांना काय हवं आहे. नाही आम्हाला बैठकीला बोलवू आपण. एखाद्या ती सरकारी बैठक असेल, बोलवता येत नसेल तर त्याच्या बैठकीच्या आधी त्यांचं ऐकू. हां, राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर चांगलं आहे, स्वागत आहे. हां,
कशा पद्धतीने हा सगळा दौरा असं आहे की कोणी कुठे जावं हा या लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, पण कोणाच्या विरुद्ध निदर्शनं करावं हाही लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे एका बाजूने संविधान बदलणार भारतीय जनता पार्टी नरेंद्रजी मोदी असं नॅरेशन क्रिएट करून तुम्ही थोडंसं आम्हाला बॅकफूटला नेलं, झालं तो विषय संपला. लोकांना लक्षात आलं की अरे ही दिशाभूल होती. पण तुम्ही तर जाऊन लंडनमध्ये ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडलं की माझं सरकार आलं तर मी आरक्षण रद्द करणार आहे. त्यामुळे इमिजिएट तर आम्ही त्यांच्याविरुद्ध खूप निदर्शनं केली. आम्ही कोल्हापूर जिल्ह्याच्या त्यांच्या प्रवासामध्ये सुद्धा जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी निषेध व्यक्त करू. हा आम्हाला त्यांचा काही कार्यक्रम उधळायचा नाही आहे, हा तो आमचा स्वभावही नाही आहे, पण आमचा विरोध तर आम्हाला व्यक्त करायला लागेल. त्यामुळे पोलीस प्रशासनालाही माझी सूचना आहे की तुम्हाला एकूण कायदा सुव्यवस्था म्हणून जे जे करायचं असेल ते करा, पण कोणाला डिटेन नका करू. हां, आमच्या बार मोदीजींपासून सगळ्यांसमोर निदर्शनं लोक करतात की नाही, त्यामुळे तो लोकशाहीतला अधिकार आहे. त्यामुळे राहुल गांधींना तुम्ही जे आरक्षण विरोधी स्टेटमेंट केलं त्याचा निषेध करण्याचा आम्हाला अधिकार आहे. त्यामुळे इथले नेते बंटी पाटील संयोजकांना मी असं म्हणेन की थोडं मन मोठं दाखवा आणि राहुल गांधींना म्हणा की तुम्ही जे म्हणालात त्याची देशात रिॲक्शन आहे त्याची माझ्या कोल्हापुरात पण आहे. समर्थ गाडगेंनी पक्षप्रवेश केला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत. आता शिवाजीराव पाटील चंदगडमधून देखील त्यांच्या मी अगदी सुरुवातीलाच हर्षवर्धन पाटलांच्या निमित्ताने असं म्हटलं की राजकारणामध्ये निवडणूक लढवण्याची महत्वाकांक्षा ही तत्व, ध्येय, नाती याच्या वर आली की अशा प्रकारचे निर्णय होतात. अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या परंपरेमध्ये असा किती अन्याय झाला तरी पक्षांतर्गत नाराजी व्यक्त करत पण तो कार्यकर्ता पक्ष सोडण्याचा आयुष्यात कधी विचार करत नाही. त्याची एक मोठी मालिका आहे. पण शिवाजीराव पाटील असतील, हर्षवर्धन पाटील असतील यांच्यासंबंधित तुम्ही सांगता त्यातून कळतं. शिवाजीराव पाटील तर देवेंद्रजींचे इतके मित्र आहेत, माझे इतके मित्र आहेत, आम्हाला काय ते सांगितलं नाही. आता ठरलं होतं शुभेच्छा ना. शोधायला निघाले असताना पुण्यामध्ये एका बस ड्रायव्हरने चिमुरडीवरती अत्याचार केल्याची घटना आहे ती घडलेली आहे. ही फार मोठी विकृती ज्याच्यात कायद्याच्या माध्यमातूनच ती विकृती ठेचायला लागेल आणि त्यामुळे अधिकाधिक कडक कायदे करण्याचा शासन विचार करतोय. पण ही भयंकर विकृती म्हणजे एका बाजूने महिलांवरचा अत्याचार, दुसऱ्या बाजूने बेदरकारपणे गाड्या चालवणं. काल माझ्या ऑफिसमधल्या एका मुलाची 2 बोटं शेवटी त्या ॲक्सिडेंटमध्ये कट करावी लागली आणि ती बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्याचे कुटुंबीय काय म्हणतात, आमचे वरपर्यंत संबंध, आमचं कोण बिघडतं. पोलीस स्टेशनला इन्स्ट्रक्शन देऊन आलो आहे, पण गाड्या बेदरकारपणे चालवणं, महिलांवर अत्याचार याच्यामध्ये खरं म्हणजे याच्यापेक्षा कडक कायदे व्हायला लागतील. शेवटी कडक कायदे व्हायला लागतील असं मी कोणाकडे मागणी करणार. मीच सरकार आहे, मीच प्रशासन आहे. तर मी माझ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आग्रह करेन की बा आपल्याला या विषयात खूप कठोर धोरणं अवलंबायला. संभाजीराजे शिवस्मारक शोधायला निघाले तर अरबी समुद्राचं स्मारक झालं नाही असं म्हणत तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न. असं आहे की संभाजी महाराजांच्या बद्दल राजे म्हणून आमच्या मनात आदरच आहे. मोठे राजे असू दे, संभाजीराजे असू दे, मालोजीराजे असू दे, भेटल्यानंतर आम्ही वाकून नमस्कारच करतो. पण संभाजीराजेंना आठवण करून देण्याची आवश्यकता आहे की याच्या आधीच्या कुठल्याच गव्हर्नमेंटने घोषणा करण्याव्यतिरिक्त काहीच केलं नव्हतं. देवेंद्रजीने सगळ्या परवानग्या आणल्या, डिझाईन तयार केलं, एस्टिमेट तयार केलं, टेंडर काढलं, टेंडर ओपन केलं, वर्क ऑर्डर निघाली, 25% काम झालं आणि स्टे आला. आता तो स्टे आला तर असं कसं कोर्ट स्टे देतं असं म्हणता येतं का? त्यामुळे ती केस एक्सपिडाईट होणं म्हणजे गतिमान होणं यासाठी प्रयत्न चालला आहे. पण तुमच्या सरकारने किंवा त्याला राजाला तुमचं नको म्हणूया, याच्या आधीच्या सरकारने त्याच्या परवानग्या काढणं, एस्टिमेट काढणं, टेंडर काढणं हे पण नाही केलं. मी PWD मिनिस्टर होतो, 25% काम झालेलं आहे. केवळ मोदीजींच्या हस्ते जलपूजन नाही झालं, 25% काम झालेलं आहे. मग ज्याने केस घातली आहे त्याला धरा, त्याला घेराव घाला, अरे काय तुझं म्हणणं आहे, आणि त्याला केस मागे घ्यायला 2 मिनिटात काम सुरू होईल. टेंडर लाईव्ह आहे, त्याच LNTला ते काम कंटिन्यू होईल. याचा अर्थ संभाजीराजे कुठेतरी महाविकास आघाडीची बीटी म्हणून काम करायला लागले. नाही असं म्हणण्याचा मला काही अधिकार नाही. मला तर लवकरात लवकर राजकीय जीवनानंतर पत्रकार व्हायचं आहे, कारण तुम्ही काही कोणाला म्हणू शकता आणि तुमचं कोणी काही करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही संभाजीराजे आपले राजे आहेत त्यावर असा आरोप करणं मला नाही जमणार. पण वा बहुत बढिया, तुम्ही ते म्हणू शकता. सॉरी एकीकडे संभाजीराजे आपले राजे आहेत म्हणताय, मात्र दुसरीकडे हाके जे आहेत ते आंदोलनासाठी लढतायत, मात्र त्यांनी त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात टीका देखील सुरू. या देशाच्या लोकशाहीची ब्युटी, सुंदरता अशी आहे की कोणालाही कोणाविरुद्धही काही म्हणण्याचा अधिकार आहे.
विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य मिळालं त्याचा दुरुपयोग किती करायचा. जसं मी नेहमी गमतीने म्हणतो की एखाद्याचा रस्ता क्रॉस करताना त्याचा दोष असेल तर गाडीने उडवलं तर तो दोषी नसतो. म्हणून उडवायचं काय, ब्रेकच लावला पाहिजे. त्यामुळे स्वातंत्र्य दिलं काही बोलायचं म्हणून उचलली जीवन लावली टाळायला असं करू नये असं माझं म्हणणं आहे. पण आता स्वातंत्र्य इतकं वाढलं आहे, लोकशाही इतकी वाढली आहे की कोणी कोणाला बायको नवऱ्याला म्हणताना जरा सांभाळून विचार करते की बाबा याला चालेल की नाही. महायुती संदर्भात आता जागा वाटप तर होईलच, पण भाजपची एक्झॅक्ट फिगर किंवा तुमच्यामध्ये किती फिगर आहे, राज्यामध्ये किती ठिकाणी जागा वाटप? आमच्याकडे डिसिप्लिन इतकी मोठी आहे की ज्याला जे काम दिलंय ते नाही करायचं. तसं आमच्याकडे देवेंद्रजींना एक हाती हे काम दिलं आहे. ते 2 पक्षांचे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतायत. त्या दरम्यान विचारणं म्हणजे त्यांनी सांगणं पण अपेक्षित नाही, पण आम्ही विचारण्याचं पण कष्ट घेत नाही. ते जेव्हा कळायचं तेव्हा कळेल. दादा, लोकसभेला दादांकडे खूप मोठी जबाबदारी नव्हती, पण आता दिसतंय की दादांनी खूप मोठी जबाबदारी महाराष्ट्रासाठी लोकसभेला उचलली. माझ्याकडे जबाबदारी होती. आम्ही 3 लोकसभांचं एक क्लस्टर केलं होतं. त्याच्यामुळे माझ्याकडे बारामती, शिरूर आणि पुणे होतं. पुण्यामध्ये रिस्क घ्यायची नव्हती म्हणून मी जास्त वेळ दिला. नंतर मग देवेंद्रजीने आग्रह धरल्यामुळे मग मी कोल्हापूरच्या 2 जागा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर माडा यावर केलं. एखादा दिवस सातारा, सांगली केलं, म्हणजे काहीच सोडलं नाही. पण त्यावेळेला आम्ही शिस्त अशी ठरवली होती की प्रत्येकाने आपल्याला मिळाल्या 3 लोकसभांवर पहिला प्रयत्न करा. आताही माझ्याकडे पूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या 58 जागांचं काम मी काय आलेलं नाही आहे. एका बाजूने धनंजय मुंडे, कोल्हापूर, सांगली, सातारा, दक्षिण महाराष्ट्र. एका बाजूने केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोहोळ, पुणे शहर, पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्हा, शहर जिल्हा, असं दोघांनी त्या 58 जागा वाटून घेऊन कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. मी त्या दोघांना मदत करायची आहे. कोथरूड विधानसभा मला लढायची आहे. ती कोथरूड विधानसभा लढता वेळ काढून ह्या दोघांना, ज्या दोघांनी आता निवडणूक नाही, एक राज्यसभा एक लोकसभा, ते मस्त मोकळे आहेत, तर त्यांना मी असं म्हणणार आहे की प्रवास करा, प्रवास केल्याशिवाय काही होणार नाही. त्यामुळे लोकसभेत आणि विधानसभेत काही फरक पडला नाही. महायुतीमध्ये भाजपच मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे का? कारण 150 ते 160 जागा भाजप लढवेल. पण ते स्वाभाविक आहे ना. भारतीय जनता पार्टीच्या अपक्ष धरून 112 सिटिंग असताना आणि इतरांच्या 50 आणि 40 असताना स्वाभाविकच मिळणार ना. हे नॅचरल प्रिन्सिपल आहे, नैसर्गिक तत्व. चला, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.